जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला। त्याचबरोबर माननीय श्री माळी सर, उपशिक्षक श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पारे यांनाही आदर्श शिक्षक सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था पाळे मर्यादित सोलापूर यांच्या वतीनं प्राप्त झाला। ज्यावेळेस आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो त्यावेळेस जबाबदारी पहिल्यापेक्षा जास्त वाढते। पालक अपेक्षित करतो, विद्यार्थी अपेक्षित करतात, आजूबाजूचा जो समाज आहे तोही समाज एक अपेक्षेनं त्या सरांकडे, त्या गुरुजनांकडे, त्या व्यक्तीकडे पाहिलं जातं की खरंच माझा मुलगा यांच्या हाताखाली अधिक चांगल्या पद्धतीने घडेल ही अपेक्षा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते। कारण पुरस्कार ज्यावेळेस मिळाल्यानंतर पुरस्कारानंतर जे अपेक्षा आहे हे अपेक्षा किंवा ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडणं हे एक सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे। आणि मला वाटतं अतिशय छान पद्धतीनं विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांना शिकवणं, विद्यार्थ्यांना फक्त शिकवणंच नव्हे तर एक चांगली शिस्त, चांगले संस्कार त्यांच्यावरती रुजवणं हे सर्वोत्कृष्ट कार्य तुम्ही या ठिकाणी पार पाडत आहात। म्हणून तुमचा या ठिकाणी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केलं। आम्हालाही वाटलं की आपणही त्यांचा सन्मान करावा, जेणेकरून नवीन उमेद म्हणजे एक चांगलं आणि छान पद्धतीनं कार्य करण्याची उमेद मनामध्ये प्राप्त होते। ज्यावेळेस कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती पडते त्यावेळेस अजून नवीन ऊर्जा, चांगल्या पद्धतीनं काम करण्याची प्रेरणा या पुरस्काराच्या माध्यमातून मिळते। आणि म्हणून आपण सांगोला गुरुकुल सांगोला या स्कूलमध्ये सरांचा सन्मान करण्याचं या ठिकाणी ठरवलं। एक उत्कृष्ट शिक्षक हा केवळ ज्ञान देत नाही तर विद्यार्थ्याचे भविष्य घडवतो। हा आदर्श शिक्षक पुरस्कार तुमच्या अथक परिश्रमाची व उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची पावती आहे। तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडत आहेत। याबद्दल तुमचं सांगोला गुरुकुल सांगोला या स्कूलकडून मनपूर्वक तुम्हाला सर्व शिक्षकांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो। शिक्षण क्षेत्रातील तुमचे अमूल्य योगदान, अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांबद्दलची तळमळ यामुळे तुम्हाला हा मानाचा सन्मान प्राप्त झाला। आणि शिक्षक आदर्श हा कसा घडवला म्हणजे कसा ओळखला जातो, मला तर वाटतं यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे किंवा एका गोष्टीचं निरीक्षण केलं जातं की त्या शिक्षकाची विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळीची जी भावना आहे किती तळमळीने तो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला शिकवतो, यावरूनच तो एक आदर्श शिक्षक आहे। कारण ज्या शिक्षकाच्या अंगामध्ये विद्यार्थ्यांप्रती तळमळ असते तो कधीही शिक्षणाच्या बाबतीत असू द्या, गुणवत्तेच्या बाबतीत असू द्या, कधीही तो कॉम्प्रोमाइज करत नाही। कारण मला माझ्या विद्यार्थ्याला उत्कृष्ट या देशाचा एक नागरिक म्हणून घडवायचा आहे आणि त्या नागरिक उत्कृष्ट असा नागरिक घडवण्यासाठी मला काय करता येईल या गोष्टीचा सतत विचार करत असतात। आणि असे जे सतत विचार करणारे शिक्षक जे असतात या शिक्षकांमुळे हे विद्यार्थी अतिशय उत्कृष्टपणे घडतात। आणि त्या विद्यार्थ्यांविषयी असणारी जी तळमळ आहे ही तळमळ पाहूनच, कारण फक्त विद्यार्थीच पाहतात असं नाही, आजूबाजूचा समाज आहे, परिसर आहे, हे सर्वजण आपल्या कार्याकडे, आपल्या कामाकडे लक्ष असतं त्यांचं आणि किती तळमळीने हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात यावरून त्यांच्या कार्याचं, कामाचं मूल्यमापन होतं। आणि असंच तुमची शैक्षणिक प्रगती असू द्या, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं तळमळीने शिकवण्याचं असू द्या, हे चांगल्या पद्धतीनं अजून या ठिकाणी व्हावं आणि एक उत्कृष्ट असे विद्यार्थी घडावे यासाठी मी परत एकदा सांगोला गुरुकुल सांगोला स्कूलच्या वतीनं मी शाळेचा मुख्याध्यापक म्हणून माननीय श्री गाडेकर सर आणि आमचे सर्व शिक्षक
यांच्या वतीनं तुम्हाला पुढील शैक्षणिक कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो.